नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी. उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. या आठवड्यात चंद्र वृश्चिक, धनु आणि मकर या 3 राशीतून परिभ्रमण करणार आहे. पैकी वृश्चिक ही त्याची नीच रास आहे आणि मकर ही त्याची निर्बळ ही अशी रास आहे. त्यामुळे या राशीमध्ये प्रवेश भ्रमण करताना म्हणजे सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार, शनिवार त्याचे जे परिणाम आहेत हे परिणाम थोडेसे ॲडव्हर्स होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि 12 राशींचं भविष्य सांगायला सुरुवात करतो. मेष रास. सोमवार, मंगळवार थोडासा शारीरिक त्रास, ज्याला आपण गिडीनेस म्हणावा, अशा स्वरूपाचा गिडीनेस, काही करू नये अशी मनस्थिती ही राहील. बुधवार, गुरुवार चांगला आहे, प्रवासाचे बेत आखण्याच्या दृष्टीने उत्तम आहे आणि भाग्योदयाच्या दृष्टीनेही चांगला आहे. काम करण्याच्या दृष्टीने चांगला आहे. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा थोडासा पुन्हा एकदा वाईट जाण्याची शक्यता. वाईट म्हणजे काही काम करू नये. वडील असतील तर वडिलांना त्रास होण्याची शक्यता आहे आणि एकंदरीतच म्हणजे ज्याला आपण लेंगदी म्हणावा अशा स्वरूपाचा हा आठवडा तुम्हाला जाणार आहे. वृषभ रास. सोमवार, मंगळवारी पार्टनरजवळ व्यवस्थित म्हणजे नीट शब्दात बोला. काहीतरी गैरसमज होऊन तुमच्याबद्दल काही तुम्हालाच त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पार्टनरबरोबर फिरायला जायचं असेल तरी देखील शांततेने आणि घाई गडबड न करता जा. पार्टनरचं सुख मिळण्याची शक्यता आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. मंगळवार, बुधवार, गुरुवार मात्र शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे. त्या दगदगीमुळे शरीर प्रकृतीला त्रास होईल, मानसिक त्रास होईल, एखादा जुना आजार वरती येईल. आता त्या दृष्टीने सावध राहणं. जुनी कायदेशीर बाबीचे खटले हे वरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. प्रवासात जाईल. प्रवासात असलात तर प्रवासात त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिथुन रास. सोमवार, मंगळवार मामाकडून काही वाईट बातमी कळण्याची शक्यता आहे. कदाचित चांगलीही असेल पण वाईट असण्याची शक्यता ही जास्त आहे. खिसा पाकिट सांभाळा. पैसे येतील पण ते मार्ग घेऊन येतील जाण्याचा. तर त्यामुळे तसं काही तुम्ही फारसं मनावर घेऊ नका, कारण आलेले पैसे जाणार आहेत, तुमच्या खिशातनं काही जाणार नाही आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आठवड्याच्या मध्यावरती पार्टनरशी सुखसंवाद साधला जाईल. पार्टनरचं सुख लाभेल. पार्टनरचा सल्ला तुमच्यासाठी चांगला ठरेल. तर या दृष्टीने विचार करा. आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शरीर प्रकृतीला सांभाळा इतकंच सांगेन. अंगावरती काढू नका. डॉक्टरकडे जा जर काही तसंच वाटलं तर. ही महत्त्वाची गोष्ट. कर्क रास. संततीला त्रास होण्याची शक्यता आहे, पण संततीकडून तुम्हाला आनंदही मिळण्याची शक्यता आहे. संततीची प्रगती होईल. तर त्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश येण्याच्या दृष्टीने सोमवार, मंगळवार हे तसे म्हणजे बरे नाहीत म्हणावं तर बरेही आहेत पण बरेही नाहीत अशा स्वरूपाचं आहे, म्हणजे दोलायमान अशी अवस्था आहे. आठवड्याच्या मध्यावरती काही वस्तू गहाळ होण्याची, पैसे गहाळ होण्याची, जर कुणाला पैसे दिले असतील तर ते बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाताखालचे नोकर अचानक दांड्या मारून तुमच्या तोंडचं पाणी पळवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी कुटुंबाबरोबर, पार्टनरबरोबर मौज मस्ती मजा करण्याची शक्यता आहे. तसे योग बनत आहेत. सिंहरास. आई असेल तर आईला सांभाळा. घराचं रिनोव्हेशन किंवा घरासंबंधी कुठलाही निर्णय घ्यायला सोमवार, मंगळवार चांगला नाही.
पैतृक संपत्तीबद्दलही निर्णय घेण्यासाठी सोमवार मंगळवार चांगला नाही. बुधवार गुरुवार चांगला आहे, संततीसाठी चांगला आहे, तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी चांगला आहे. कुठल्या स्पर्धा परीक्षा किंवा काही ज्याला आपण ऑफिसच्या अंतर्गत असतात परीक्षा, त्यांना तोंड द्यायचं असेल तर त्या दृष्टीने बुधवार गुरुवार अतिशय उत्तम आहेत. आठवड्याचा शेवट हा बारीक सारीक आजारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्दी पडसं खोकला वगैरे. आणि रस्ता ओलांडताना जरा सावधगिरीने रस्ता ओलांडा. कन्या रास, भावंडांशी संबंध बिघडण्याची शक्यता सोमवार मंगळवारी आहे. त्यांचा फोन आला तर सावधगिरीने त्यांच्याशी बोला. तुमच्या कामामध्ये तुमच्यावरती अशी जबाबदारी टाकली जाईल ती अत्यंत कठीण असेल, पण ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल याची मला खात्री आहे. आई असेल तर बुधवार गुरुवारकडे आईकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. तिची तब्येत बिघडलेली असेल तर ती सुधारण्याची शक्यता आहे. तिला चांगला डॉक्टर मिळण्याची शक्यता आहे. घरासंबंधी जमिनीसंबंधी कुठलेही कार्य किंवा कुठलाही निर्णय हा घेण्यासाठी बुधवार गुरुवार हा चांगला आहे. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा तुम्हाला थोडासा ज्याला आपण मनोभंग घडणं, कुठलंच काम मनासारखं न होणं असा जाण्याची शक्यता आहे. तुळ रास, सोमवार मंगळवार पैसे घालवण्याची शक्यता आहे. लॉंग टर्म लोन्स असतील घेतलेली तर ती कर्ज फेडण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार हा अतिशय चांगला आहे. पैसे येतीलही आणि जातीलही, तर त्या दृष्टीने सोमवार मंगळवार हा तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे. बुधवार गुरुवारी पराक्रमाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, त्या दृष्टीने हे चांगलं आहे. या आठवड्यातले या 2 दिवस अतिशय चांगले आहेत. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल, त्यांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी शॉर्ट म्हणजे लहानसे प्रवास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा शेवट हा पुन्हा एकदा मानसिकदृष्ट्या त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या हा आठवड्याचा शेवट हा थोडासा ॲडव्हर्सच आहे. म्हणजे मनावरती ताण राहील, दडपण राहील, एक अनामिक अशा स्वरूपाची भीती तुम्हाला वाटत राहील. तर त्या दृष्टीने तुम्ही काळजी घ्या. म्हणजे डॉक्टरकडे वगैरे जायची काही गरज नाही आहे, पण काळजी घ्या. घरामध्ये कदाचित एकटं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार हा काहीही करू नये, काहीही न करता निवांत बसून राहावं असं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा तुमच्या राशीमध्ये चंद्र आहे, त्यामुळे तशी तुमची म्हणजे तो जरी नीच असला तरीसुद्धा तुम्हाला कार्य करण्याच्या दृष्टीने कार्यशक्ती उपलब्ध तो करून देईल, पण कार्य करण्याची बुद्धीच तो तुम्हाला देणार नाही. आणि त्यामुळे आजचं काम उद्यावरती ढकलावं आणि पळ काढावा तात्पुरता अशी मनस्थिती राहील. बुधवार गुरुवारी मात्र पैशाच्या दृष्टीने काही महत्त्वाची कामं असतील तर ती करून घ्या. कुठून येणं असेल, काही तगादा लावायचा असेल तर त्या दृष्टीने तुम्ही तो हा करून घ्या बुधवार गुरुवार. आठवड्याचा शेवट हा थोडासा बंधुवर्गाकडून वाईट बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. छोटे प्रवास घडतील, त्या प्रवासामध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायामध्ये थोडासा सेटबॅक, थोडासा जास्त नाही, थोडासा सेटबॅक मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनुरास, धनुराशीच्या लोकांनी सोमवार मंगळवारी खिसा पाकिट सांभाळलं पाहिजे. अनावश्यक खर्च, अनावश्यक अशा स्वरूपाचे पैसे खर्च होणं या दृष्टीने सोमवार मंगळवारी योग बनतायत. बुधवार गुरुवार मात्र जीवनेच्छा चांगली राहील, काम करायला उत्साह राहील, शरीर प्रकृती चांगली राहील, त्या दृष्टीने बुधवार गुरुवार चांगला आहे. शुक्रवार शनिवार मात्र पुन्हा एकदा पैशाच्या दृष्टीने सांभाळायला हवं आहे. कोणी जवळचा माणूस ज्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही असा पैसे मागायला येईल, पण नाही म्हणण्याची तयारी ठेवा, नाहीतर पैसे बुडाले असं समजा.
आणि जसं समजूनच व्यवहार करा. म्हणजे नाहीतर नाही म्हणा. माणसाने सगळ्यात जीवनामध्ये नाही म्हणायला आधी शिकलं पाहिजे. लोक सगळं जे फसतात ते तिथे फसतात की त्यांना ठामपणाने नाही म्हणता येत नाही. हे माझं आयुष्य आहे, मी माझ्या पद्धतीने जगेन, तुम्ही सांगणारे कोण? त्यामुळे मी तुमचं ऐकायला बांधील नाही. या चक्रव्यूहातून तुम्ही आधी बाहेर पडा. मकर राशीला सोमवार मंगळवार हा तसा चांगला आहे. तुम्ही म्हणाल ते होईल, कराल तसं तुमचं हे घडण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ होतील. त्या दृष्टीने देखील हा सोमवार मंगळवार उत्तम आहे. मात्र बुधवार गुरुवार पुन्हा एकदा तुम्ही खिसा पाकिट सांभाळलं पाहिजे. स्वतःच्या अनावश्यक गरजा या कमी केल्या पाहिजेत. त्यातून अनावश्यक खर्च हे आपोआप कमी होतील. आठवड्याच्या शेवटी जीवनशक्ती ही थोडीशी मंदावेल. भूक लागणार नाही, पोट दब्ब होऊन बसेल, काही करू नये असं वाटण्याची शक्यता तुम्हाला नाकारता येत नाही. तर त्यामुळे आठवड्याच्या शेवटी म्हणजे तसं काही निराश व्हायचं कारण नाही. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा मनस्थिती सुधारेल. रविवार सोमवारी मित्रमंडळींबरोबर जरा धमाल केलीत किंवा आपल्या घरातल्याच माणसांबरोबर थोडीशी मौज मजा केलीत, आंबे वगैरे खाल्लेत, जरी महाग असले तरी घेऊन, तर परिस्थिती सुधारेल. कुंभरास उद्योगधंदा नोकरी व्यवसायामध्ये सोमवार मंगळवार हा थोडासा त्रासाचाच आहे. साहेबाच्या समोर जास्त उभे राहू नका. व्यवसायात असाल तर जास्त हातपाय मारू नका. आहात तसे राहा. बुधवार गुरुवार तुमच्यासाठी चांगला आहे. बुधवार गुरुवार हा अतिशय उत्तम कुंभराशीच्या माणसांना जाणार आहे. सर्वतो प्रकारचे लाभ होतील. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. जी काही कामं आहेत ती कामं व्यवस्थित पूर्ण होतील. या दृष्टीने बुधवार गुरुवार चांगला आहे. मात्र आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचे संकेत देतो आहे. वाहन सांभाळून चालवा. सिग्नल मोडू नका, नाहीतर दंड हा ठरलेला आहे. कोर्ट कचेऱ्या असतील तर त्यात तारीख शक्यतो घेऊन लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा, तर तुम्हाला फायदा होईल. मीनरास प्रवासाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार हे अतिशय हेक्टिक, ज्याला म्हणावे दगदगीचे म्हणावे असे असतील. भाग्योदयाच्या दृष्टीने सुद्धा दगदगीचे असतील. भाग्योदयाच्या दृष्टीने त्रासाचे असतील. तर धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला भाग घ्यायची इच्छा असली तरीसुद्धा काही कारणामुळे तो घेता येणार नाही. बुधवार गुरुवार उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्या व्यवसायामध्ये तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं असेल तरीही चांगलं आहे. नवीन नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार हा अतिशय उत्तम आहे. नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार हा चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी सर्वतोपरीने लाभ होतील. तुमच्या मना इतके होणार नाहीत, पण लाभ होतील ही गोष्ट खरी आहे. तेव्हा मंडळी, हे 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य होतं. कुणाला जर स्वतःच्या वैयक्तिक समस्यांचं समाधान हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला आहे, व्हॉट्सॲपवरती संपर्क करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.